आता मी तुम्हाला इथे काही चित्र दाखवणार आहे. तुम्ही हे सगळे चित्र पहा आणि विचार करा की या चित्रांमध्ये काही पॅटर्न आहे का. लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की डावीकडचे सगळे चित्र एका प्रकारचे आहे आणि उजवीकडचे चित्र हे सगळे दुसऱ्या प्रकारचे. कुठले प्रकार बरं ते? डावीकडचे सगळे सजीव आहेत आणि उजवीकडचे सगळे निर्जीव आहेत. पण आपण हे कसं ओळखलं बरं? पण तुम्ही हे सगळं कसं ओळखलं बरं? या व्हिडिओमध्ये आपण सजीवांची लक्षणं बघूया. ती लक्षणं जर असतील तर तो प्राणी सजीव आहे आणि नसतील तर निर्जीव आहे. आता पहा, सजीवांची लक्षणं कुठली कुठली आहेत? सजीवांची 8 लक्षणं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर आता पहिलं लक्षण आहे वाढ. सजीवांची वाढ होते आणि कुठलीही निर्जीव वस्तू अशी वाढत नाही. आता पहा, उदाहरणार्थ एक झाडाचा छोटासा अंकुर हळूहळू मोठा होत मोठा त्याचा वृक्ष बनतो. तसंच हे सिंहाचं छोटंसं बछडं हळूहळू मोठं होऊन मोठं सिंह किंवा या चित्रातल्याप्रमाणे मोठी सिंहीण बनते. तर मग वाढ म्हणजे काय? एखाद्या सजीवाच्या वजनात आणि आकारात वाढ होणे. आता अशा वाढीसाठी गरज असते ऊर्जेची किंवा अन्नाची. अन्न हे ऊर्जेचा स्रोत असतं. कुठल्याही सजीवाच्या वाढीसाठी, काम करण्यासाठी, हालचालीसाठी ऊर्जेची गरज असते. या चित्रात आपण पाहू शकतो की हे छोट्या बाळाला त्याची आई अन्न भरवते. तर सजीवांचं दुसरं लक्षण आहे वाढीसाठी ऊर्जेची किंवा अन्नाची आवश्यकता असणे. या बाळाने जर व्यवस्थित अन्न खाल्लं नाही तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही. तर आता हे झालं प्राण्यांचं किंवा माणसांचं. दुसरे आहेत झाडं. झाडंसुद्धा स्वतःचं अन्न तयार करतात कारण त्यांनाही वाढ होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आपल्याला माहिती आहे की झाडांची हिरवी पाने ही अन्न बनवतात. अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती आपली ऊर्जेची आवश्यकता भागवतात. त्यानंतर सजीवांचं तिसरं लक्षण आहे श्वसन. हे पहा, हा मुलगा आता इथे काय करतोय? हा श्वास घेतोय किंवा श्वसन करतोय. श्वास आत घेतोय आणि बाहेर सोडतोय. श्वसन किंवा रेस्पिरेशन म्हणजे वायूंचं आदान प्रदान. मनुष्य किंवा प्राणी प्राणवायू आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. या उलट झाडं हे प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. पण कुठलीही निर्जीव वस्तू श्वसन करत नाही, बरोबर? म्हणून श्वसन हे सजीवांचं लक्षण आहे. त्यानंतर आहे उत्सर्जन किंवा एक्सक्रीशन. उत्सर्जन म्हणजे काय? शरीरातील नको असलेल्या टाकाऊ किंवा विषारी पदार्थांना बाहेर टाकणं. हा पहिला फोटो आहे शेणाचा, गाईच्या शेणाचा. गाईने खाल्लेलं अन्न, चारा, गवत या सगळ्याचं पचन झालं की मग उरलेला टाकाऊ पदार्थ शेणाच्या रूपात बाहेर पडतात. त्यानंतर आहे मनुष्य. मनुष्याला घाम येतो, बरोबर? घामाच्या रूपात सुद्धा उत्सर्जन होतं. आता हे झालं प्राण्यांचं किंवा माणसाचं. झाडांचं काय? झाडं उत्सर्जन करतात का? तर याचं उत्तर आहे हो. झाडंसुद्धा झाडाच्या सालीद्वारे उत्सर्जन करतात. या झाडाच्या सालीमध्ये नको असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात किंवा साठवले जातात आणि मग हळूहळू ती झाडाची साल पडून जाते. त्याचप्रमाणे झाडांची पानंसुद्धा गळतात. त्यातूनही नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जातात. आता यानंतर 5वं लक्षण आहे चेतनाक्षमता आणि हालचाल. ही हालचाल जी असते ती असते चेतनेला प्रतिसाद. चेतना म्हणजे काय? आपल्या आजूबाजूच्या वातावरणात होणारा बदल, त्याला म्हणायचं चेतना. आणि तो बदल सजीवांना जाणवतो आणि त्यावर ते प्रतिसाद देतात. आता समजा तुम्हाला कोणीतरी चिमटी घेतली तर तुम्हाला स्पर्श त्याचा कळतो आणि मग तुम्हाला दुखेल. तुम्ही कदाचित हात त्यांचा झटकून टाकाल. तर तुम्हाला चिमटी घेणे ही होती चेतना आणि त्यावर तुम्ही प्रतिसाद काय दिला? जो चिमटी घेतोय त्याचा हात दूर झटकला. त्याचप्रमाणे जर कोणी किंचाळत असेल किंवा खूप जोरात आवाज असेल तर तुम्ही काय करता? कान बंद करून घेता. तर आवाज ही होती चेतना आणि त्यावर प्रतिसाद म्हणजे आपण कान बंद करून घेणे. आता हे झालं प्राण्यांचं किंवा मनुष्यांचं. झाडांना सुद्धा चेतना क्षमता असते का? वनस्पती चेतनेला प्रतिसाद देतात का? पहा, हे आहे लाजाळूचं झाड. ह्याला हात लावल्यावर काय होतं बघा. हे असं पटपटपट बंद होऊन जातं. त्याचे पानं बंद होऊन जातात. म्हणजे थोडक्यात काय, ते लाजून जातं. तर अशा प्रकारे वनस्पतीसुद्धा चेतनेला प्रतिसाद देतात. आता सजीवांचं यानंतरचं लक्षण आहे प्रजनन करणे किंवा रिप्रोडक्शन. प्रजनन म्हणजे एखादा जीव स्वतःसारखे नवीन जीव निर्माण करतो.
उदाहरणार्थ हा अमिबाचा व्हिडिओ पहा. हा एक पेशीय जीव आहे. तर हा जसा मोठा होतो तसा हळूहळू त्याचे 2 भाग होऊन जातात. त्याचं एका पेशीचं 2 मध्ये विभाजन होऊन जातं. अशा प्रकारे अमिबाचं प्रजनन होतं. हे झालं एक पेशीय जीवांचं. पण अनेक पेशीय जीव कसं प्रजनन करतात पहा. काही प्राणी किंवा पक्षी अंडी घालतात. जसं या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की एका अंड्यातून छोटूसं पिल्लू बाहेर आलेलं दिसतंय. त्याचप्रमाणे झाडं हे बियांची निर्मिती करतात आणि त्या बीमधून नवीन झाड येतं. या इथे पेरलेल्या बिया आहेत आणि या व्हिडिओमध्ये एका बीमधून झाड पहा कसं वर येताना दिसतंय. छोटासा अंकुर आलेला आहे आणि हळूहळू त्याची वाढ होत होत नवीन झाड बनलेलं दिसतंय. आणि याशिवाय काही प्राणी जिवंत बाळाला सुद्धा जन्म घालून प्रजनन करतात. त्याचं उदाहरण आहे आपण मनुष्य प्राणी. आता यानंतरचं सजीवांचं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. जसं की मनुष्य 70 ते 75 वर्ष जगतो. त्यानंतर वटवृक्ष हे जवळपास 250 वर्ष जगू शकतात. आणि आपण पाहिला आधी तसा अमिबा काही दिवस जगतो. पण कुठलीही निर्जीव वस्तू जसं की तुमच्या घरातलं टेबल किंवा खुर्ची यांचं ठराविक आयुर्मान आपण सांगू शकत नाही. तर प्रत्येक सजीवाचं एक ठराविक आयुर्मानसुद्धा असतं. त्यानंतर आहे पेशीमय रचना. प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला आहे. पहा, या डावीकडच्या फोटोमध्ये आपण कांद्याच्या सालीच्या पेशी बघू शकतो. त्याचप्रमाणे हा उजवीकडचा आपल्या गालातल्या पेशींचा फोटो आहे. सगळे सजीव हे पेशींपासूनच बनलेले असतात आणि पेशी हे जीवनाचं सगळ्यात लहान एकक आहे. पण निर्जीव वस्तूंमध्ये पेशी नसतात. पेशी फक्त सजीवांमध्येच सापडतात. तर अशी आहेत सजीवांची 8 लक्षणे. वाढीसाठी ऊर्जेची आवश्यकता असणे, श्वसन करणे, त्यानंतर टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन करणे, चेतनाक्षमता आणि त्यावर प्रतिसाद म्हणून हालचाल करणे. नंतर आहे प्रजनन, ठराविक आयुर्मान आणि पेशीमय रचना.